नमस्कार. मी दीपा काकडे गायकवाड, विदर्भ लेखिका संघटना नागपूर जिल्ह्यातर्फे आयोजित श्रावण महिन्यातील कवी संमेलन, ऑनलाईन कवी संमेलन यामध्ये मी सादर करीत आहे माझी एक रचना. आता श्रावण महिन्यातील कवी संमेलन आहे म्हणजे बऱ्याच कवींची श्रावणाची कविता असेल आणि म्हणूनच मी एक वेगळ्या विषयावरील कविता घेतली आहे, जेणेकरून कवी संमेलन हे 10 दिशांनी समृद्ध व्हावं. तर कवितेचं शीर्षक आहे प्रायश्चित्त. ही कविता 25 मे 2023 रोजी मला सुचली आणि त्याच दिवशी मी तिचं लेखन केलेलं आहे. तर सादर करते आहे प्रायश्चित्त. जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, कलंक टाकूया धुवुनी. आता सध्याच्या घडीला आपण देशामध्ये बघतो आहे की हेच मुद्दे आहेत आणि याच गोष्टींवर चर्चा चालू आहे किंवा ज्या काही घटना घडतात आहे त्या याच गोष्टीवर आहे आणि आपल्या देशाचा जो बॅलन्स जातो आहे, जो तोल जातो आहे तो याच शब्दांवर आहे. तर जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, कलंक टाकूया धुवुनी, पूर्वजांकडून घडले पाप, प्रायश्चित्त करूया मिळूनी, प्रायश्चित्त करूया मिळूनी. जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, कलंक टाकूया धुवुनी. या श्रावणाच्या पाण्यामध्ये, या श्रावणांच्या सरीमध्ये हा जो कलंक आहे हा आपण धुवून टाकूया. कारण श्रावणामध्ये ऊन सरींचा हा खेळ, हा लपंडाव चालू असतो. म्हणजेच जेव्हा हा कलंक आपण धुवून टाकू तेव्हा थोड्याच वेळात रविराजाचं आगमन होईल आणि त्याच्या किरणामध्ये आपली जी भावना आहे ती लख्ख होईल. जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, कलंक टाकूया धुवुनी, पूर्वजांकडून घडले पाप, प्रायश्चित्त करूया मिळूनी. नीती मूल्ये जीवनदृष्टी, नीती मूल्ये जीवनदृष्टी उजळण्या करू सुरुवात. नीती मूल्ये जीवनदृष्टी उजळण्या करू सुरुवात, गतस्मृतींना देऊनी उजाळा, गतस्मृतींना देऊनी उजाळा, संवेदना आणू जगतात, संवेदना आणू जगतात. गतकाळामध्ये अनेक असंवेदना दर्शवलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांना उजाळा देऊ, त्यांना आठवण करू आणि आता तरी संवेदना आणू जगतात. नीती मूल्ये जीवनदृष्टी उजळण्या करू सुरुवात, गतस्मृतींना देऊनी उजाळा, संवेदना आणू जगतात. चुकांची नसावी पुनरावृत्ती, चुकांची नसावी पुनरावृत्ती, ठेच लागता त्वरा शहाणे, ठेच लागता त्वरा शहाणे, तरुण कर्तृत्व उंचावण्या. तरुणांमध्ये खूप ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला आपल्याला एक सकारात्मक वळण द्यायचं आहे. म्हणूनच तरुणांच्या शक्तीला, त्यांच्या कर्तृत्वाला उजाळण्या, सुजाण होऊ, आपण सुजाण होऊ, नको बहाणे. चुकांची नसावी पुनरावृत्ती, ठेच लागता त्वरा शहाणे, तरुण कर्तृत्व उंचावण्या, सुजाण होऊ नको बहाणे, सुजाण होऊ नको बहाणे. धन्यवाद. आपल्याला माझी ही रचना कशी वाटली? यातून काही संदेश, काही सकारात्मक ऊर्जा खरंच मिळते आहे का? हे आपल्या अभिप्रायातून मला नक्की कळू द्या. धन्यवाद.